MCQ on rotational dynamics. Read it carefully. We have to use third kinematical equation in rotation motion. The question is just like this. A ceiling fan rotates about its own axis with some angular velocity. आपण हा सिलिंग फॅन कन्सिडर करूया आणि हा सिलिंग फॅन काहीतरी एक विशिष्ट अँग्युलर व्हेलॉसिटीने तो रोटेट होतो आहे असं ते तेथे कन्सिडर केलेलं आहे. मग आपण ती अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा कन्सिडर करूया. ओमेगा इज द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. पुढे काय म्हणतो, व्हेन द फॅन इज स्विच ऑफ. आता फॅन स्विच ऑफ केला, दी अँग्युलर व्हेलॉसिटी बिकम्स 1/4 ऑफ द इन ओरिजिनल. फॅन स्विच ऑफ केल्यानंतर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाईल. ती ओमेगापासून ओमेगा/2 ओमेगा/3 ओमेगा/4 म्हणजे 1/4 म्हणजेच काय ओमेगा/4 एवढी होईल. कमी झाली ही अँग्युलर व्हेलॉसिटी. अँड टू मेक धिस इट टेक्स द टाईम ऑफ टी. त्याला टी एवढा टाईम लागला त्यासाठी. टी इज द टाईम रिक्वायर फॉर दॅट. अँड ही व्हेलॉसिटी स्विच ऑफ केल्यानंतर ओमेगापासून 1/4 ऑफ ओमेगा होईस्तोवर त्याने जे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीट केलेले आहे दोज आर नथिंग बट एन असं त्याने म्हटलेलं आहे. अर्थात स्विच ऑफ केल्यानंतर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा होती, ती डिक्रीज झाली, ओमेगा/4 झाली आणि तो नंतर रेस्टला आला. म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी शेवटी 0 झाली. आपण असं कन्सिडर करावं लागेल. नंतर त्याने काय विचारलं आहे की जर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगापासून ओमेगा/4 डिक्रीज होण्यासाठी नंबर ऑफ रिव्होल्युशन जर का एन असतील तर डायरेक्टली ओमेगापासून तर रेस्टला येण्यासाठी म्हणजे डायरेक्टली अँग्युलर व्हेलॉसिटी 0 होण्यासाठी नंबर ऑफ रिव्होल्युशन्स किती असं त्याने विचारलं आहे. आपण त्या नंबर ऑफ रिव्होल्युशन्सला n' कन्सिडर करूया. मग मी काय करतो की सुरुवातीला ही जी नंबर ऑफ रिव्होल्युशन्स आहे आपण त्यांना जे n कन्सिडर केलेले आहे, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इक्वल टू n, आणि नंतरचे जे काढायचे नंबर ऑफ रिव्होल्युशन स्विच ऑफ पूर्णपणे स्विच ऑफ झाल्यानंतर म्हणजे तो रेस्टला आल्यानंतर तो n' आहे त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. लक्षात असू द्या. फक्त आपण त्यासाठी आपल्याला हे तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन रोटेशनल डायनॅमिक्समधलं वापरावं लागेल. त्यामध्ये वेगवेगळे जे टर्म्स आहेत तर ओमेगा एफ म्हणजे काय तर फायनल म्हणजे नंतरची आणि फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा आय म्हणजे काय इनिशियल अगोदरची अँग्युलर व्हेलॉसिटी. अल्फा अँग्युलर ॲक्सलरेशन, थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आपण सुरुवात येथून केली तर ही सुरुवातीची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे म्हणून मी याला ओमेगा आय असं म्हणतो. ओमेगा आय इक्वल टू ओमेगा टी एवढ्या टायमानंतर त्याला मी सुरुवातीला ओमेगा एफ याला म्हणतो. ओमेगा एफ इक्वल टू ओमेगा/4. हा एवढा फक्त सेट कन्सिडर करूया आपण. ओमेगा आयची किंमत ओमेगा आणि ओमेगा एफची किंमत ओमेगा/4. या ठिकाणी हा जो अल्फा आहे हा अँग्युलर ॲक्सलरेशन आहे आणि त्यांनी कॉन्स्टंट अँग्युलर रिटार्डेशन म्हटलं आहे म्हणजे आपल्याला तो -अल्फा कन्सिडर करावा लागेल. अर्थात हे अँग्युलर ॲक्सलरेशनचा निगेटिव्ह टर्म असेल एवढं लक्षात ठेवायचं आहे. चला ठीक आहे, आपण तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन्स ह्या 2 पोझिशनसाठी 2 स्टेपसाठी कन्सिडर करूया. ओमेगा आय बरोबर ओमेगा एफ बरोबर ओमेगा/4. ओमेगा एफची किंमत मी ओमेगा/4 अशी ठेवतो सुरुवातीला त्या दिलेल्या कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये. ओमेगा एफ स्क्वेअर म्हणजेच ओमेगा स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर 16. सो लेट मी राईट हिअर ओमेगा एफ स्क्वेअर म्हणजेच ओमेगा स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू नाउ ओमेगा आय स्क्वेअर. ओमेगा आय स्क्वेअर इज नथिंग बट ओमेगा स्क्वेअर कारण ती किंमत आपल्याला दिलेली आहे सुरुवातीची ओमेगा स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू अल्फा. अल्फा इज नाउ निगेटिव्ह व्हॅल्यू बिकॉज इट इज रिटार्डेशन. फॅन स्विच ऑफ होत आहे म्हणजे व्हेलॉसिटी कमी होते आहे म्हणजे ॲक्सलरेशन निगेटिव्ह आहे -अल्फा इंटू थिटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा किती ठेवणार तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की जेव्हा तुम्ही सर्क्युलर मोशन कन्सिडर करतात तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा पार्टिकल हा इथून ते इथपर्यंत होतो नंतर इथपर्यंत येतो नंतर इथपर्यंत येतो अशा पद्धतीने तो जेव्हा एक कंप्लीट सर्कल करतो तेव्हा हा जो टोटल अँगल आहे ट्वाइस पाय हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट एका रिव्होल्युशनसाठी. मग एका रिव्होल्युशनसाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर का ट्वाइस पाय असेल तर 2 रिव्होल्युशनसाठी तो 2 टाइम्स ट्वाइस पाय असेल. 3 रिव्होल्युशनसाठी 3 टाइम्स ट्वाइस पाय असेल. 4 रिव्होल्युशनसाठी तो 4 टाइम्स ट्वाइस पाय असेल. या ठिकाणी नंबर ऑफ रिव्होल्युशन्स तुम्हाला दिलेले आहे n म्हणजे याचा अर्थ टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट n टाइम्स ट्वाइस पाय तुम्हाला घ्यावं लागेल. अँड दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ थिटा इक्वल टू n टाइम्स ट्वाइस पाय. सो लेट मी केप्ट हिअर द व्हॅल्यू ऑफ थिटा ॲज n टाइम्स
ट्वाईस पाय. आता याला जर का मी रिअरेंज केलं हे इक्वेशनला तर येथे -2 अल्फा n ट्वाईस पाय मी लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करतो. इट बिकम प्लस. सो आय कॅन रिअरेंज दॅट इक्वेशन. 2 alpha becomes positive now because I am going to appear on the left hand side, into n into twice pi is equal to ओमेगा स्क्वेअर जसा तसाच राईट हँड साईडला. हा ओमेगा स्क्वेअर बाय 16 तो राईट हँड साईडला ट्रान्सफर करतो इकडे, तो मायनस होईल. मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन 16. हे इक्वेशन कसं येईल तर या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर अपॉन 16चं कॅल्क्युलेशन जर केलं रिअरेंज तर 16 omega square minus 1 omega square is nothing but 15 omega square upon 16. The total, after solving that, it becomes 15 omega square upon 16. It will become 2 alpha n twice pi. It is nothing but the first expression. इथं तर पहिलं इक्वेशन झालं. त्याच पद्धतीने जर का मी दुसऱ्या केसमध्ये आता मी कन्सिडर काय करतो की ओमेगा आय हाच घेतो, हाच ओमेगा आय इक्वल टू ओमेगा कन्सिडर करतो. ओमेगा एफ मात्र मी आता 0 कन्सिडर करेल कारण सर्वात शेवटी तो फॅन स्विच ऑफ झालेला आहे. आता ही कंडिशन घेऊया म्हणजे ओमेगा आय ओमेगा कन्सिडर करून ओमेगा एफ आता मी 0 कन्सिडर करेल. म्हणजे मला दुसरं इक्वेशन तयार करायचं आहे. दॅट कॅन बी डन लाईक दिस. नाव ओमेगा एफ स्क्वेअर वन्स अगेन परत हे इक्वेशन यूज करतो. आता ओमेगा एफ आहे 0 इज इक्वल टू नाव ओमेगा आय स्क्वेअर. आता ओमेगा आय आहे परत ओमेगा स्क्वेअर प्लस 2 इंटू अल्फा थिटा. परत इथे अल्फा निगेटिव्ह आहे कारण तो डेटा रिडेशन आहे. फॅन स्विच ऑफ झाला आहे, व्हेलॉसिटी कमी होते आहे म्हणजे परत मायनस अल्फा इंटू नाव. आता इथे परत थिटा घ्यायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की जर का n रिव्होल्युशन असेल तर थिटाची किंमत n टाइम्स ट्वाईस पाय अशी आली. आता नंबर ऑफ रिव्होल्युशन्स आहे n डॅश की ज्याची आपल्याला किंमत काढायची आहे म्हणजे तो थिटा असेल n डॅश टाइम्स ट्वाईस पाय. सो थिटा शुड बी केप्ट हियर n डॅश टाइम्स ट्वाईस पाय. यामध्ये हा मायनस जी टर्म आहे ही लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करतो ती परत प्लस होईल म्हणजे परत तो 2 अल्फा प्लस झाला इकडे. नंतर हा n डॅश नंतर ट्वाईस पाय ॲज इट इज इक्वल टू फक्त काय राहिलं तर हा ओमेगा स्क्वेअर राईट हँड साईडला. दिस विल बी माय सेकंड इक्वेशन. काय नाही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांना सॉल्व करतो. म्हणजे मी काय करतो तरी बा ही जी किंमत आहे लेफ्ट हँड साईडची आणि राईट हँड साईडची यांचं डिव्हायडेशन करतो. डिव्हाइड इक्वेशन दिस 1 अँड दिस इज इक्वेशन now 2. डिव्हाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. 2 ला 1 ने डिव्हाइड करतो 2 अपॉन 1. व्हॉट विल गेट तर 2 अपॉन 1 घेतलं तरी बा हा ट्वाईस अल्फा आणि ट्वाईस अल्फा कॅन्सल होऊन जाईल बरोबर. परत हा ट्वाईस पाय आणि ट्वाईस पाय सुद्धा कॅन्सल होईल आणि 2 अपॉन 1 म्हणजे n डॅश अपॉन n राहील इकडे. देअरफॉर आय विल कॅन राईट n डॅश अपॉन n इज इक्वल टू. आता राईट हँड साईडला घेतलं तर इकडे हा ओमेगा स्क्वेअर अपॉन 15 अपॉन ओमेगा स्क्वेअर. तर हा ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय राहील तर 1 अपॉन 15 अपॉन 16 1 अपॉन 15 अपॉन 16. जर हे रिअरेंज केलं तर हा 16 वर राहील 15 खाली राहील आणि हा n त्या साईडला ट्रान्सफर करतो म्हणजेच मला नवीन इक्वेशन असे मिळेल. I can write here हे जर का रिअरेंज केलं मी इक्वेशन तर n डॅश इज इक्वल टू हा n न्यूमरेटरला जाईल राईट हँड साईडला n अपॉन 15 अपॉन 16 जर वर लिहिला तर मला n डॅशची किंमत मिळेल n डॅश इज इक्वल टू 16n अपॉन 15. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर की तो फॅन स्विच ऑफ केल्यानंतर नंबर ऑफ रिव्होल्युशन्स असतील 16n अपॉन 15. दॅट इज नथिंग बट द ऑप्शन नंबर सी. सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दॅट क्वेश्चन. आय होप यू अंडरस्टूड. थँक यू.